दिनांक 4 सप्टेंबर 2025 मंडळी, हा दिवस सुद्धा युनिक आहे, कारण याचा मूलांक आणि भाग्यांक हा 4 आहे. 4 हा आकडा राहूच्या अंमलाखाली येतो आणि हर्षलच्याही अंमलाखाली येतो. हर्षल आणि राहू या दोन ग्रहांचं प्रभुत्व या 4 आकड्यावर असतं. पण हा 4 आकडा, हा जो मूलांक 4 आहे, त्याचा भाग्यांक जो निर्माण झालाय तो 2 चंद्रातून झालेला आहे. 22 या आकड्यातून हा भाग्यांक तयार झालाय. त्यामुळे 2 चंद्र आणि राहू. मग चंद्र राहू काय करतो? तर चंद्र राहू हा ग्रहण योग दाखवतो. या दिवशी जे बालक जन्माला आलं असेल ते अतिशय प्रभावी असणार आहे, कारण ते राहूच्या आणि हर्षलच्या अंमलाखाली आलेले. या दिवशी जे बालक जन्माला आलं असेल ना, ते युनिक तर असणारच, कारण हा दिवसच युनिक आहे, ही तारीख सुद्धा युनिक आहे. अफाट बुद्धिमत्ता असलेला असं हे बालक असणार आहे. यांचं जे ऍडव्हान्स थिंकिंग म्हणजे पुढचा विचार करण्याची जी शक्ती आहे ना, ती भरपूर आहे. कारण हर्षल आहे ना, हा बुधाचा मोठा ग्रह आहे. बुध हा बुद्धीचा कारक आहे आणि बुधाला मोठा करण्याचं काम हर्षल करत असतो आणि राहूही करत असतो. मग हे लोक कशामध्ये तरबेज असतील? तर हे लोक मीडियामध्ये किंबहुना फिल्म सिटीमध्ये, आपण जे म्हणतो डॉक्टरकीच्या पेशामध्ये बघितलं तर अनेस्थीशिया या क्षेत्रामध्ये हे अतिशय चांगली कामगिरी दाखवू शकतात. एखादा मोठा देशद्रोही सुद्धा हा 4 अंक बनवू शकतो बरं का या बालकाला. त्यामुळे त्यांची विशेष अशी काळजी घ्या.